मऊ, रसाळ आणि स्वीटमार्टसारखे परफेक्ट गुलाबजाम घरी बनवायचे आहेत का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज मी आशीर्वाद उत्सव इन्स्टंट गुलाबजामुन मिक्स 180 ग्रॅम प्लस 180 ग्रॅम फ्री असा ऑफरमधून पॅक आणला होता रिलायन्समधून. त्याचे गुलाबजाम तुम्हाला बनवून दाखवणार आहे. चला रेसिपीला सुरुवात करूया. रिलायन्समध्ये आणि कोणते ग्रोसरीमध्ये पण तुम्हाला हे मिळून जाईल. मी फोटो टाकलेला आहे, हा बघा. त्यांनी असं लिहिलं आहे की 100 गुलाबजाम बनतात, ॲप्रॉक्सिमेटली बनतात. तुम्ही काय साईजवर बनवताय त्याप्रमाणे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता मी 3 मोठे ग्लास पाणी घेऊन ते उकळवलं आहे. 2.5 वाटी मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे साखर टाकून ती छान ढवळून घेतली आहे. अगदी ती विरघळून जाईपर्यंत छान ढवळू द्यायचं आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये 2 वेलची आपण थोड्याशा फोडून घालायचे, हिरव्या वेलची. ते आशीर्वादचं इन्स्टंट प्रीमिक्सचं पॅकेट मी परातीत ओतून घेतलं आहे. थोडं थोडं पाणी टाकून मी मळून घेतलं आहे चांगलं. एकदम घट्ट मळायचं नाही, एकदम मऊ मळायचं नाही आहे. पण अशा पद्धतीने मळा की त्याचा गोळा केल्यानंतर तो फुटला नाही पाहिजे, कारण तळताना नाहीतर फुटतात. आता बघा असं छान मऊसूद मी ते केलेलं आहे बॅटर, आणि त्याचे मी आता छोटे छोटे गोळे करून घेते. आणि सगळे गोळे व्यवस्थित झाले पाहिजे, ते सुकले पण नाही पाहिजे. त्यामुळे मी एका बाजूला तेल तापत ठेवलेलं आहे आणि त्याच्यात मी ते हळूहळू सोडणार आहेत. बघा मी आता आधी एवढे केलेत आणि ते मी आता हळूहळू तेलामध्ये सोडणार आहे. तेलामध्ये हे का करून ठेवायचे नाही, एकतर ते नाहीतर ओल्या फडक्याने झाकून ठेवावे लागतात, नाहीतर ते फुटतात. त्याच्यामुळे आपण थोडे थोडे करायचे गोळे, पीठ मळून घ्यायचं, थोडे थोडे गोळे करायचे आणि मग ते लगोलगच मीडियम गॅसवरती तेल चांगलं तापलेलं असतं त्यावेळेला सोडून घ्यायचे आणि छान लालसर त्याला असा ब्राउनिश कलर येईपर्यंत, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ते छान अलटून पलटून तळून घ्यायचे आहेत. बघा मी कसं तळते आहे, व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे छान तळून घ्यायचे आहेत ते. आणि परतून घ्यायच्यात मध्ये मध्ये, हे असे परतून घ्यायच्यात. चारी बाजूने ते भाजले गेले पाहिजेत व्यवस्थित, चारी बाजूने ते तळले गेले पाहिजेत. त्यांचा रंग छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचे आहेत आणि सतत असे सारखे हलवत राहायचे, म्हणजे ते चारी बाजूने छान असे तळले जातात आणि त्याला छान असा गोल्डन ब्राऊन कलर येतो. पाक आपण आधीच बनवून ठेवलेला होता, त्यामुळे तो आता गार झालेला असेल. गुलाबजाम तळल्यानंतर लगेचच कधीच पाकात टाकायचे नाहीत, ते लगोलगच फुटून जातात, त्यांचा आकार वगैरे व्यवस्थित राहत नाही. त्यामुळे हे तळलेले गुलाबजाम आपण आधी एका टिश्यू पेपरवरती चांगल्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. ते पूर्णपणे गार होऊ द्यायचे आहेत. किती छान गोल्डन ब्राऊन दिसत आहेत बघा. असे हळूहळू थोडे थोडे करायचे आणि मग तळायचे, पुन्हा थोडे थोडे गोल करायचे आणि तळायचे. आता हे आपण छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेतो आहे. बघा त्यांचा रंग खूप सुंदर आला आहे आणि आता आपण ते काढून घेणार आहोत आणि ते काढून घ्यायचे आहेत. आणि काढून घेतल्यानंतर त्याचं तेल सगळं शोषून घेण्यासाठी आपण टिश्यू पेपर ठेवलेले आहेत. आणि बघा असे हे सगळे मी हळूहळू एक एक करून घेतलेत आणि तळून घेतलेत. हे ऑलमोस्ट 100च्या आसपास झाले, पण पूर्ण 100 नाही आहे. मी थोडे लहान मोठे असे केले आणि नंतर मग हे पूर्ण गार होऊ द्यायचे आहेत. गार झाल्यानंतर मी पाकामध्ये घातलेत आणि बघा किती सुंदर झालेत. पूर्ण पाक पण गार झालेला होता आणि गुलाबजाम पण गार झालेले होते. नक्की करून बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे काही ओपिनियन असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचं एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप मोलाचं आहे, त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा आमच्या चॅनलला, विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.